मच गया तेरी नगरी रे सारी रे, आया फिर रज का संभाल तेरी नगरी, ओ रज का संभाल तेरी नगरी रे। अरे मच गया शोर सारी नगरी रे, आया तेरी नगरी रे। और वो जो लाल वाला बटन है उसपे भूकंप लेके आओ या फिर भूचाल, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना चाहिए। जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा तुमच्या लाडक्या भावाचं युट्यूब चॅनल हर्षित क्रिएशनवरील एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। तर फायनली मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपण कृष्ण जन्माष्टमी आहे त्यावरती व्हिडिओ बनवला। व्हिडिओ एकदम जबरदस्त झालेला आहे, सर्वांनी हा व्हिडिओ लाईक करून घ्यायचे। चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदा आला असाल तर आपल्या हर्षित क्रिएशन युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करायचे, कारण की मित्रांनो आपण आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारची मराठीमधून व्हिडिओ एडिटिंग शिकवत असतो। सोबतच मित्रांनो, आपण आज जे काय ह्या व्हिडिओला मटेरियल यूज केलंय हे सर्व मटेरियल तुम्हाला ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऑल मटेरियल डाउनलोड लिंक बघायला भेटणार आहे। त्या लिंकवर जाऊन तुम्ही सर्व मटेरियल अगदी इझी मध्ये डाउनलोड करून घेऊ शकताय। तसेच तुम्हाला खाली टेलिग्राम चॅनलची लिंक पण दिलेली आहे, तिथून आपलं टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करायचे आहे, कारण की टेलिग्रामवरती आपण डेली मटेरियल सोबतच विदाऊट वॉटरमार्क ॲप्लिकेशन तुम्हाला आपल्या टेलिग्रामवरती देत असतो। तर लगेच जाऊन आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या। मित्रांनो, चला जराही न वेळ घालवता आपण आपल्या आजच्या ह्या व्हिडिओला सुरुवात करून घेऊया। तर मित्रांनो, मी माझ्या अलाइट मोशनच्या मेन इंटरफेसवरती आलेलो आहे, जे काय तुम्हाला बिटमार्क प्रीसेट आणि शेक इफेक्ट प्रीसेट दिलेले, ह्या दोन्ही प्रीसेट तुम्हाला इम्पोर्ट करून घ्यायचे आहेत अलाइट मोशनमध्ये। अलाइट मोशनचं प्रो व्हर्जन आपल्या टेलिग्रामवरती भेटून जाईल। तर मित्रांनो, जी काय बिटमार्क प्रीसेट आहे ती तुम्हाला ओपन करून घ्यायची आहे। तर मित्रांनो, आता बिटमार्कमध्ये आल्याच्या नंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस बघायला भेटून जाणार आहे। जस्ट बघू शकता, काहीच विषय नाही, सिंपल जस्ट नेहमीप्रमाणे सुरुवातीला येऊन प्लसवरती क्लिक करायचे, मीडियाच्या ऑप्शनमध्ये येऊन जे काय मी तुम्हाला मटेरियल प्रोव्हाइड केले ते तुम्हाला इथे ओपन करून घ्यायचं आहे। आता जो काही तुमचा इमेज जो काही तुम्हाला ॲड करायचा आहे तो तुम्हाला इथे ॲड करून घ्यायचा आहे। सुरुवातीला हा इमेज मी ॲड करून घेतो, ॲड केल्याच्या नंतर ह्याचा जो काही एक्स्ट्रा पार्ट आहे वाढून घ्यायचा आहे। वाढल्याच्या नंतर बघू शकता ह्याला वर 3 वरती टच करून फिल कॉम्पोजिशन एरियामध्ये सेट करून घ्यायचं आहे। तर मित्रांनो, बघू शकता पूर्णपणे आपला जो काही इमेज अशा प्रकारे ॲड होऊन गेलेला आहे। तर मित्रांनो, अशा टाईपमध्ये तुम्हाला प्रत्येक बिटमध्ये एक इमेज ॲड करत जायचं शेवटपर्यंत। तर बघू शकता, समोरच्या बिटवरती येऊन जायचे, प्लसवरती क्लिक करायचे, मीडियामध्ये येऊन जायचे। मीडियामध्ये आल्याच्या नंतर जो काही समोरचा इमेज कुठलाही ॲड करायचा असेल तर तुम्हाला इथे ॲड करून, आता मी इमेज सिलेक्ट केलेला आहे, त्याच्या समोरच्या बिटवरती येऊन ह्याचा जो काही एक्स्ट्रा पार्ट आहे कट करून घ्यायचा आहे। तर बघू शकता आपला जो काही इमेज पूर्णपणे ॲड झालेला आहे। तर अशा टाईपमध्ये मित्रांनो, अशा टाईपमध्ये तुम्हाला प्रत्येक बिटमध्ये एक इमेज ॲड करत जायचे शेवटपर्यंत। तर मित्रांनो, मी आज आणखीन एक वेळेस तुम्हाला इमेज ॲड करायचे नवीन एक ट्रिक सांगणार आहे। तर अशा टाईपमध्ये तुम्ही इमेजेस पण ॲड करून घेऊ शकता। प्लसवरती क्लिक करायचे, मीडियामध्ये येऊन जायचे, एक इमेज ॲड करून घ्यायचा, ह्याचा जो काय एक्स्ट्रा पार्ट आहे एकदम शेवटपर्यंत वाढून घ्यायचा, ह्याला वर 3 डॉटवरती टच करून फिल कॉम्पोजिशन एरियामध्ये सेट करायचे। आता मित्रांनो, आपला जो काही इमेज ॲड झालेला आहे, आता बघू शकता समोरच्या बिटवरती येऊन ह्याचा जो काही मधला ऑप्शन आहे ह्यानं स्प्लिट करून घ्यायचं, म्हणजे प्रत्येक बिटमध्ये जायचं आहे, आपला जो काही इमेज स्प्लिट करून घ्यायचा आहे। अशा टाईपमध्ये तर तुम्ही इमेजेस ॲड केले तर तुम्हाला जो काही इमेज आहे आपला, म्हणजे जो काही व्हिडिओ आहे पूर्णपणे लवकरात लवकर व्हिडिओ होऊन जाईल। आता जो काय बघू शकता आपले जो काही इमेज आपण स्प्लिट केला आहे त्यातला जो काही दुसरा इमेज आहे त्यावरती क्लिक करून कलर अँड फिलच्या ऑप्शनमध्ये येऊन जायचं आहे। हे जो काही नाव आणि नंबर जो काही दिसते ह्यावरती टच करून घ्यायचं आहे। ह्यावरती आल्याच्या नंतर जो कुठलाही समोरचा इमेज तुम्हाला इथे सिलेक्ट करायचा असेल तो तुम्हाला ॲड करून वरील प्लसवरती टच करायचे। बघू शकता आपला जो काही इमेज चेंज झालेला। अशा टाईपमध्ये तुम्ही इमेजेस ॲड केले तर तुम्हाला सोपं, म्हणजे लवकरात लवकर इमेज तुमची ॲड होऊन जातील। तर मित्रांनो, मी ऑलरेडी इमेजेस ॲड करून ठेवलेले आहेत, जे काही इमेजचं फोल्डर असेल मी तुम्हाला ओपन करून दाखवतो। तर मित्रांनो, बघू शकता मी जे काय आपले इमेजेस असतील, म्हणजे मी जे काही इमेजेस होते आपले, मी ऑलरेडी इमेजेस इथे ॲड करून ठेवलेले आहेत। बघू शकता अशा टाईपमध्ये प्रत्येक बिटला एक इमेज मी ॲड करून घेतलेला आहे शेवटपर्यंत। तुम्ही पण अशा टाईपमध्ये मित्रांनो एक इमेज ॲड करून घ्यायचा आहे शेवटपर्यंत। आता इमेजेस ॲड झाल्याच्या नंतर जो काय आपला समोरचा इमेज आहे, म्हणजे सुरुवातीला जो काय आपण इमेज मोठा ॲड केलेला आहे त्यावरती येऊन जायचे, इमेजवरती क्लिक करायचे, ब्लेंडिंग अँड ऑपोसिटी ह्या ऑप्शनमध्ये येऊन जायचे, आणि ह्याची जी काही ऑपोसिटी आहे मित्रांनो तुम्हाला बरोबर अशी 25% अशी ठेवून घ्यायची। बघू शकता अशा टाईपमध्ये। आता इथून बॅक यायचे, आपला जो काही इमेज अशा टाईपमध्ये दिसणार आहे। आता सुरुवातीला येऊन जायचे, प्लसवरती क्लिक करायचे, मीडियामध्ये येऊन जायचे। मीडियामध्ये आल्याच्या नंतर मी एक तुम्हाला बघू शकता दहीहंडी उत्सव हा PNG दिलेला आहे, हा तुम्हाला इथे ॲड करून घ्यायचा आहे। ॲड केल्याच्या नंतर समोरच्या बिटवरती येऊन ह्याचा जो काही एक्स्ट्रा पार्ट आहे ह्या ऑप्शनने वाढून घ्यायचा आहे। तर बघू शकता आपला जो काही इमेज आहे अशा टाईपमध्ये तुम्हाला हा PNG दिसून येणार आहे। PNGवरती क्लिक करायचे, मूव्ह अँड ट्रान्सफरमध्ये येऊन जायचे, 3 नंबरच्या ऑप्शनमध्ये येऊन ह्याची जी काय साईज आहे तुम्हाला थोडी कमी करून घ्यायची आहे। तर बघू शकता कमीत कमी तुम्ही ह्याची जी काय साईज आहे, म्हणजे हाईट जी काय आहे तुम्हाला 550 पर्यंत ठेवून घ्यायची आहे हाईट, अशी बघू शकता। ओके असं दिसून येणार आहे। आता हा जो काय PNG तुम्हाला अशा टाईपमध्ये दिसून येणार आहे मित्रांनो। आता जस्ट तुम्हाला सुरुवाती समोरच्या बिटवरती येऊन जायचं, समोरच्या बिटवरती यायचे, प्लसवरती क्लिक करायचे, इथला कुठलाही एक शेप तुम्हाला इथे ॲड करायचा। मी हा चौकोनी शेप इथे ॲड करून घेतो। ॲड केल्याच्या नंतर ह्याला एक कोपरा धरून पूर्ण स्क्रीनवरती सेट करायचे। कलर अँड फिलमध्ये येऊन
हा जो काय 3 नंबरचा ऑप्शन आहे ग्रेडियंट ह्यावरती येऊन जायचे. इथं आल्याच्या नंतर हा जो काय ब्लॅक कलर आहे खाली आणि व्हाईट कलर अशा टाईपमध्ये वरी असं तुम्हाला घेऊन यायचं आहे. बघू शकता ब्लॅक कलर पूर्णपणे खाली आणायचा आहे, व्हाईट कलर अशा टाईपमध्ये ठेवून घ्यायचा आहे. आणि हा जो काय व्हाईट कलर आहे खाली त्यावरती टच करून ह्या तिन्हीपैकी एक ऑप्शनमध्ये जायचं आहे आणि ह्याचा जो काय ट्रान्सपरंट जो कलर आहे हे तुम्हाला ट्रान्सपरंट करून राईटवरती टच करायचे. म्हणजे बघू शकता आपला जो काय ब्लॅक शॅडो आहे पूर्णपणे व्हिडिओमध्ये क्रिएट होऊन जाईल. आता हा जो ह्याची जी काय लेंथ एकदम शेवटपर्यंत वाढवून घ्यायची आहे. वाढवल्याच्या नंतर ह्याला मूव ट्रान्सफरमध्ये येऊन थोडं वरी असं ॲडजस्ट करून घ्यायचे. बघू शकता पूर्णपणे अशा टाईपमध्ये दिसून येणार आहे. डबल तुम्हाला 5.11च्या बिटवरती येऊन जायचे, प्लसवरती क्लिक करायचे, मीडियामध्ये येऊन जायचे. एक मिनिट, मीडियामध्ये आल्याच्या नंतर मी एक तुम्हाला बघू शकता श्रीकृष्ण जन्माष्टमी हा PNG दिलेला आहे, हा तुम्हाला ॲड करून घ्यायचा. याची जी काय लेंथ आहे एकदम शेवटपर्यंत वाढवून मूव ट्रान्सफरमध्ये यायचे 3 नंबरचे ऑप्शन. ह्याची जी काय साईज आहे थोडी कमी करून घ्यायची, म्हणजे बरोबर 500 पर्यंत ठेवून घ्यायची हाईट. आणि ह्याला मूव अँड ट्रान्सफरमध्ये येऊन असं राईट खालच्या साईडला ॲड करून घ्यायचे. बघू शकता असं टाईपमध्ये हा तुम्हाला दिसून येणार आहे. आतून बॅक यायचं, जो काय बॉर्डर आणि शॅडो ऑप्शन आहे ह्या ऑप्शनमध्ये येऊन जायचे. ह्याच्यामध्ये आल्याच्या नंतर हा जो काय 3 नंबरचा ऑप्शन आहे ह्यावरती येऊन ह्याचा का शॅडो जो काय आहे इनेबल करायचा आहे. आणि शॅडोची जी काय लेंथ आहे तुम्हाला वाढून घ्यायची आहे 60 ते 70 पर्यंत. म्हणजे बघू शकता 70 पर्यंत मी वाढून घेतो. आणि ह्याचा जो काय कलर आहे तुम्हाला ते येलो करून घ्यायचा आहे. बघू शकता अशा टाईपमध्ये ह्या तुम्हाला दिसून येणार आहे. जस्ट मित्रांनो आपला अख्खा व्हिडिओ अशा टाईपमध्ये तुम्हाला पूर्णपणे दिसून येणार आहे. आता आपल्याला फक्त इफेक्ट्स ॲड करायचे आहेत. त्यासाठी तुम्हाला आता आपण सुरुवातीला आपण लोगो पण ॲड करून घेऊया, म्हणजे काही टेन्शन नको आहे. प्लसवरती क्लिक करायचे, जो काही टेक्स्टचा ऑप्शन आहे त्यावरती येऊन जायचं आहे आणि तुमचा जो काही लोगो असेल तुम्हाला इथे टेक्स्टमध्ये टाईप करून घ्यायचा आहे. तर मी आपला जो काही यूट्यूबचा लोगो इथे टाईप करून घेतो. ह्याचा कलर व्हाईट करायचा आहे आणि ह्याला फॉन्ट एक ॲड करून आपला जो काही लोगो आहे अशा टाईपमध्ये दिसून येणार आहे. त्याची साईज थोडी कमी करून घेऊया. एक मिनिट, अशा टाईपमध्ये थोडी साईज कमी करून ह्याला मूवमध्ये असं राईट बरोबर असं सेट करून घेऊया. तर हे मित्रांनो ह्याची जी काय लेंथ असेल शेवटपर्यंत वाढून घ्यायची. ह्यावरती क्लिक करायचे, ब्लेंडिंग ऑफॅसिटीमध्ये येऊन कॉन्ट्रास्टमध्ये येऊन ह्याला ओव्हरलीचा इफेक्ट देऊन द्यायचा आहे. तर बघू शकता पूर्णपणे आपला जो काही लोगो वगैरे आपण पूर्णपणे PNG ॲड करून घेतलेले आहेत. जस्ट मित्रांनो आता बॅक येऊन जायचं आहे. जो काही शेक इफेक्ट प्रोजेक्ट आहे ते तुम्हाला ओपन करून घ्यायचा आहे. शेक इफेक्टमध्ये आल्याच्या नंतर अशा टाईपमध्ये तुम्हाला इफेक्ट दिसून येणार आहे. आता पहिला जो काही इमेज आपण सोडून देऊया, म्हणजे ह्याच्यामध्ये जो काय आपला इफेक्ट आहे पूर्णपणे हँग मारतोय. त्यासाठी जो काय 2 नंबरचा इमेज आहे, आता जो काय 2 नंबरचा इमेज आहे त्यावरती यायचं आहे, इफेक्टमध्ये यायचे 3 डॉटवरती टच करून हा इफेक्ट कॉपी करायचा आहे. बॅक येऊन व्हिडिओमध्ये येऊन जायचं आहे. आता मित्रांनो व्हिडिओमध्ये आल्याच्या नंतर तुम्हाला समोर यायचे बरोबर, म्हणजे जी काय दुसरी नंबरची बीट आहे आपण इथं समोरच्या बीटवरती येऊन जायचं आहे. 5.11च्या बीटवरती आल्याच्या नंतर मित्रांनो अशा टाईपमध्ये तुम्हाला आपला जो काही व्हिडिओ आहे अशा टाईपमध्ये दिसत आहे. जस्ट आता आपण जो काही इफेक्ट कॉपी केला आहे, हा जो काय 5.11 पाशी जो काही इमेज चालू होतोय, म्हणजे जो काय 5.11 पासून जे काही इमेज चालू होतील सुरुवातीचे 4 इमेजला आपल्याला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. 5.11 पासून सुरुवातीचे 4 इमेजेस. तर बघू शकता सुरुवातीचे 3 आणि हा एक 4. तर आपण बघू शकता हा इफेक्ट तुम्हाला अशा टाईपमध्ये दिसून येणार आहे. पूर्णपणे 4 इमेजला आपल्याला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. 4 इमेजला आपला हा इफेक्ट पेस्ट झाल्याच्या नंतर समोर यायचं आहे, बरोबर समोर येऊन जायचे. आता जे काही छोट्या बीट संपत आहेत त्याच्यानंतर आपली जी काही मोठी बीट चालू होते, म्हणजे बरोबर 23 सेकंदापाशी येऊन जायची. इथं आल्याच्या नंतर जो काय आता मित्रांनो हा जे काय म्हणजे 23 सेकंदापाशी जो काय आपला मोठा इमेज चालू होतोय, इथून पुढे पण 4 इमेजला आपल्याला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. आणि हा 4 नंबर म्हणजे 4 सुरुवातीला 4 इमेजेस आणि 23 सेकंदापाशी एक 4 इमेजेस, म्हणजे अशा टाईपमध्ये हा इफेक्ट तुम्हाला दिसून येणार आहे. आता बॅक यायचं, शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा आहे आणि ह्यातला 3 नंबरचा जो काय इफेक्ट आहे ह्यावरती यायचं, इफेक्टमध्ये येऊन 3 डॉटवरती टच करायचे, कॉपी इफेक्ट करून बॅक येऊन व्हिडिओमध्ये येऊन जायचं आहे. आता व्हिडिओमध्ये आल्याच्या नंतर तुम्हाला समोर यायचं मित्रांनो, बघू शकता बरोबर समोर यायचं आहे. आता तुम्ही इथं आपण 4 इमेजला आपण हा इफेक्ट पेस्ट केलेला आहे, बघू शकता इथंपर्यंत. आता जो काय आपला जो काय म्हणजे 8 सेकंदापासून जो काय 5वा इमेज चालू होतोय, 8 सेकंदापाशी बरोबर येऊन जायचे. 8 सेकंदापाशी आल्याच्या नंतर आता इमेज पाशी येऊन जायचे, इमेजवरती क्लिक करायचं, इफेक्टमध्ये येऊन हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. आता बघू शकता तुम्हाला हा इफेक्ट अशा टाईपमध्ये दिसून येणार आहे. आता समोरचे 2 इमेज जे आहेत तुम्हाला सोडून द्यायचे, म्हणजे बघू शकता इथं आपण इफेक्ट पेस्ट केला आहे, समोरचे 2 सोडून त्याचा काय मोठा समोरचा इमेज आहे त्या मोठ्या इमेजला आपल्याला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. म्हणजे मधले 2 इमेज सोडायचे आहेत आणि समोरच्या मोठ्या इमेजला आपल्याला हा इफेक्ट पेस्ट करत जायचं आहे. तर बघू शकता अशा टाईपमध्ये इफेक्ट तुम्हाला पेस्ट करत जायचं आहे. आता बघू शकताय इथं पेस्ट केला आहे, समोरचे 2 सोडून इथं पेस्ट केला आहे. आता डबल समोरचे 2 इमेज सोडायचे, त्या समोरच्या मोठ्या इमेजला आपल्याला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. तर हे बघू शकता आता इथं एक पेस्ट केलेला आहे, समोरचे 2 सोडून त्याच्या समोरच्याला पेस्ट करून घेऊया. इथं पेस्ट केला आहे, आता समोरचे 2 सोडून त्याच्या समोरच्याला पण पेस्ट करून घेऊया. तर बघू शकता इथंपर्यंत अशापर्यंत पेस्ट झालेला आहे. अजून एक इमेज आहे
त्याला पण पेस्ट करायचं. आता शेवटपर्यंत अशा टाईपमध्ये करून घ्यायचं आहे. आता बघू शकता इथं पेस्ट केल्याच्या नंतर आता जे काय आपले इमेजेस आहेत छोटे छोटे झालेले आहेत. आता इथंपर्यंत इफेक्ट कुठेच पेस्ट करायचं नाही. बरोबर आपण डबल समोर 4 इमेजला आपण इफेक्ट पेस्ट केला होता सुरुवातीचा. आता त्याच्या समोर एक मोठा इमेज आहे, त्या इमेजला आपल्याला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. म्हणजे त्याचा टाईम जो काय आहे म्हणजे बघू शकता 25.19 सेकंदापाशी एक इमेज आहे, त्या एक इमेजला आपल्याला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. आणि एकदम शेवटचा जो काय आहे त्याला एक पेस्ट करून घ्यायचा आहे. म्हणजे बघू शकताय ओके असं समजून आला असेल, काही विषय नाही समजलं तर डबल एकच बघून घ्या. म्हणजे बघा इथे एक पेस्ट केला आहे, इथे एक केला आहे आणि नंतर तर इकडे तर माहितीच आहे 2 मध्ये 1 2 मध्ये 1 2 मध्ये अशा टाईपमध्ये केलेलं आहे. काही विषय नाही. काय अडचण आली तर मित्रांनो इंस्टाग्रामवरती मेसेज करू शकताय. तर मित्रांनो बॅक यायचं, शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा आहे. आता शेक इफेक्टमध्ये आल्याच्या नंतर जो काय 4 नंबरचा इफेक्ट आहे त्यावरती यायचं, इफेक्टमध्ये येऊन 3 डॉट टच करायचे, कॉपी इफेक्ट करून बॅक येऊन व्हिडिओमध्ये येऊन जायचे. आता व्हिडिओमध्ये आल्याच्या नंतर समोर यायचे मित्रांनो. आता बघू शकता आपण इफेक्ट इथंपर्यंत बरोबर असं 8 सेकंदापाशी आपण इमेज पेस्ट केलेला आहे. त्याच्यानंतर आपण 2 इमेजमध्ये सोडून दिलेली. आता जे काय आपण मध्ये 2 इमेज सोडलेले त्या 2 इमेजला आपल्याला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. तर बघू शकता इथं पेस्ट करून घेऊया 2 इमेजला आपण ह्या दोन्ही पण. तर हा इफेक्ट तुम्हाला अशा टाईपमध्ये दिसून येईल. बघू शकताय येतोय अशा टाईपमध्ये. तर बघू शकता जेवढे काय 2 इमेज आपण सोडलेले तिथपर्यंत पेस्ट करून घेऊया. तर मी इथं फर्स्ट इमेजला पेस्ट करून घेतो, इथे एक पेस्ट करून घेऊया. तोपर्यंत व्हिडिओला आपण लाईक केलं नसेल व्हिडिओ लाईक करून घ्या. चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब पण करून घ्या. तर मित्रांनो लवकर आपल्या चॅनलचे 500 सबस्क्रायबर पूर्ण करून घ्यायचे आहेत. तर बघू शकता इथंपर्यंत इफेक्ट पेस्ट केल्याच्या नंतर 17.11 पर्यंत जो का आपला इमेज इथंपर्यंत पेस्ट केल्याच्या नंतर आता इथून आपले छोटे इमेज चालू होते. छोटे इमेज सोडल्याच्या नंतर आपण डबल 4 इमेजला आपण इफेक्ट पेस्ट केलेला होता. त्याच्यानंतर एका मोठ्या इमेजला आपण पेस्ट केलेला होता इथंपर्यंत. त्याच्यानंतर आपण 2 इमेज सोडलेले शेवटून 2 नंबरचे, म्हणजे शेवटून 2 नंबरला जो काही इमेज आहे तिथं आपण 2 इमेज सोडलेले, त्या दोन्ही पण इमेजला आपल्याला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. तर बघू शकता इथंपर्यंत पेस्ट झालेला आहे. आता बघू शकता पेस्ट पूर्ण आपण इफेक्ट पेस्ट झालेला आहे. बॅक यायचं, शेक इफेक्ट प्रोजेक्टमध्ये येऊन जायचं आहे. आता जो काही शेवटचा इफेक्ट आहे त्यावरती येऊन जायचं, इफेक्टमध्ये येऊन 3 डॉट टच करायचे, कॉपी इफेक्ट करून बॅक येऊन व्हिडिओमध्ये येऊन जायचे. आता व्हिडिओमध्ये आल्याच्या नंतर समोर यायचे, बघू शकता बरोबर यायचे. आता जे काय आपले छोटे इमेजेस चालू होते म्हणजे 18.6 सेकंदापासून जे काय आपले इमेजेस चालू होते त्या इमेजला आपल्याला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. म्हणजे 18.6 सेकंदापासून जे काही इमेज चालू होते त्या प्रत्येक इमेजला आपल्याला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. आता जेवढे काही इमेज राहिले त्या सर्व इमेजला आपल्याला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. तर मित्रांनो हा इफेक्ट तुम्हाला फक्त बरोबर म्हणजे जे काय आपले समोर इथंपर्यंत हा इफेक्ट पेस्ट करायचा 23 सेकंदाच्या अलीकडे, 23 सेकंदापर्यंत आपल्याला 23 सेकंदाच्या अलीकडे जेवढे काही म्हणजे इथंपर्यंत आपल्याला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. इथं जे काही 2-3 इमेज राहिले त्याला मी पेस्ट करून घेतो. तर मित्रांनो पूर्णपणे इथंपर्यंत इफेक्ट पेस्ट झाल्याच्या नंतर 23 सेकंदाच्या अलीकडे जिथपर्यंत इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा होता. आता इथं पण पुन्हा आपलं इफेक्ट पेस्ट झाल्याच्या नंतर बॅक यायचं आहे, शेक इफेक्टमध्ये येऊन जायचं आहे. शेक इफेक्टमध्ये आल्याच्या नंतर मित्रांनो आपण पहिला इमेज जो काय आहे सोडलेला होता त्यावरती यायचं, इफेक्टमध्ये येऊन हा इफेक्ट कॉपी करायचा आहे. पहिल्या नंबरचा इफेक्ट कॉपी करून बॅक यायचे, व्हिडिओमध्ये येऊन जायचं आहे. व्हिडिओमध्ये आल्याच्या नंतर जो काय आपण दहीहंडी उत्सव हा PNG ॲड केलेला आहे त्या PNGला आपल्याला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. तर मित्रांनो आता बघू शकता पूर्णपणे आपले जे काही इफेक्ट आहेत पूर्णपणे. तर मित्रांनो जस्ट आपला जो काही व्हिडिओ तुम्हाला अशा टाईपमध्ये दिसून येणार आहे. तर मित्रांनो आपला व्हिडिओ पूर्णपणे बनवून रेडी झालेलाच आहे. बघू शकताय जस्ट आपला जो काही व्हिडिओ पूर्णपणे बनवून रेडी झालेला आहे. सिंपली जस्ट वरती तुम्हाला शेअरचं ऑप्शन आहे त्यावरती टच करायचं आहे. व्हिडिओ रेझोल्यूशन 1080p ठेवून खाली एक्सपोर्ट वरती टच करून घ्यायचं आहे. आता पूर्णपणे 100% एक्सपोर्ट 100% एक्सपोर्ट झाल्याच्या नंतर तुमच्या हा पुन्हा सेव्ह वरती क्लिक करून तुमच्या गॅलरीमध्ये हा व्हिडिओ सेव्ह करून घ्यायचा आहे. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होता. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलला अजून कोणी सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल नोटिफिकेशनला ऑलवरती सेट करून घ्या. तर मित्रांनो भेटूया आणखी नसते का नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघून घ्या आणि एडिटिंग शिका. जय हिंद जय महाराष्ट्र.